हॅलो, गुड मॉर्निंग. आज मी आहे उत्तराखंड सोनप्रयाग सीतापूर येथे, म्हणजे जस्टच केदारनाथ वरून आम्ही खाली आलोय आणि सीतापूरमध्ये आमचा मुक्काम आहे. तर हे सुंदर अनुभव, सुंदर सकाळ, आणि यामध्ये मला युनिव्हर्सशी काही बोलायचं आहे आणि ते मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. कधी जीवनामध्ये आतला मनातला उत्साह पूर्णपणे निघून जातो आणि जीवनातली प्रत्येक जबाबदारी आपल्याला एक मोठ्या डोंगरासारखी वाटू लागते. आणि अशा वेळी आपल्याला कुठल्याही उपदेशाची गरज नसते, कोणत्याही कोणाच्या सल्ल्याची गरज नसते. तर आपल्याला गरज असते ती स्वतः आपण एका युनिव्हर्सशी अटॅच होण्याची, प्रेमाने हितगुज करण्याची. आणि त्यासाठी आपल्याला एक जादुई लेटर लिहावं लागतं आणि त्यालाच आपण युनिव्हर्स लेटर्स रायटिंग टेक्निक असं म्हणू शकतो. हे लेटर आपल्याला फक्त लिहायचं नसतं, तर त्यातला प्रत्येक शब्द हा आपल्याला मनापासून, श्वासातून, अंतःकरणातून, तो भावनातून एकदम तो अनुभवायचा असतो. हे लेटर आपण अशा प्रकारे लिहू शकतो, जसं की डिअर युनिव्हर्स, माझं हृदय आता सुंदर कृतज्ञतेच्या भावनांनी भरून गेलं आहे. मी माझ्या जीवनासाठी, हे सुंदर जीवन जे मिळालेलं आहे त्यासाठी, प्रत्येक अनुभवासाठी, तू दिलेल्या प्रेमासाठी, तुझ्या सुंदर आशीर्वादांसाठी, प्रत्येक आशीर्वादासाठी माझं हृदय मनापासून कृतज्ञ आहे. मी हजारो वेळा तुझे आभार मानते. अंधाराच्या प्रत्येक क्षणी तू मला तुझा हात धरून मला एक योग्य मार्ग दाखवला. माझे मन स्वच्छ, निर्मळ आणि स्थिर झाले आहे, एखाद्या स्थिर सरोवरासारखे. आज माझ्या मनामध्ये माझ्या स्वतःबद्दल खूप आदर आहे, प्रेम आहे, कृतज्ञता आहे. मी माझ्या अस्तित्वाचा अभिमान राखते. मी या सृष्टीची एक अद्वितीय रचना आहे. मला आता कोणाशीही माझी तुलना करायची नाहीये, मी करतही नाही, आणि कोणाशीही माझी कसलीही तक्रार पण नाही. माझ्या जीवनामध्ये योग्य लोक अट्रॅक्ट होत आहेत, तसंच सुंदर संधी आणि भरपूर सारे देवाचे आशीर्वाद, बाबाचे आशीर्वाद माझ्याकडे आकर्षित होत आहेत. आनंद, प्रेम आणि कृतज्ञतेच्या, सुरक्षिततेच्या एक सुंदर कवचांनी वेढलेली आहे. आपण म्हणतो जीवन एक संघर्ष, पण माझं जीवन हे एक संघर्ष नाही, तर एक देवाने मला प्रदान केलेलं एक चमत्कारिक आशीर्वादाचं फूल बनलेलं आहे, की माझ्या आयुष्यात चांगले अनुभव, चांगली लोक, चांगल्या संधी अट्रॅक्ट होतात. थँक्यू युनिव्हर्स.